वळूया आजच्या जेएम विशेषमधील तिसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे। 2019 मध्ये काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेद 370 कलम भाजपा सरकारने हटवलं आणि त्यानंतर जगातील अनेक मुस्लिम राष्ट्रांनी भाजपाच्या या निर्णयाला विरोध केला होता। काश्मीर मुद्द्यावर काही मुस्लिम देश तर नेहमी पाकिस्तानला साथ देत आले आहेत। अशाच देशांपैकी एका राष्ट्राने यावेळेस संयुक्त राष्ट्र महासभेत काश्मीर प्रश्नी मौन बाळगले। 2019 नंतर पहिल्यांदाच त्यांनी यूएनजीए मध्ये काश्मीर मुद्द्यावर बोलणं टाळले। भारताने 2019 मध्ये काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेद 370 हटवलं। त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेत तुर्कीचे राष्ट्रपती तय्यप एर्दोगान हे सातत्याने जम्मू काश्मीर मुद्द्यावरून भारतावर टीका करत होते, पण यावेळेस संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये बोलताना त्यांनी काश्मीर मुद्द्यावर मौन बाळगले आणि मागची अनेक वर्ष संयुक्त राष्ट्रात वार्षिक संबोधनात एर्दोगान काश्मीर मुद्द्याचा उल्लेख करायचे, पण यावेळेस त्यांनी काश्मीरवर बोलणं टाळले। काय कारण आहे, चला पाहूया। तर तुर्कीला ब्रिक्समध्ये सहभागी व्हायचं आहे। ब्रिक्सचा विस्तार केला जाणार आहे आणि या विस्ताराच्या वेळेस तुर्कीला ब्रिक्समध्ये सहभागी व्हायचं आहे आणि म्हणूनच तुर्कीचे राष्ट्रपती तय्यप एर्दोगान यांनी काश्मीर प्रकरणी मौन बाळगले। दरम्यान ब्रिक्स म्हणजे काय, ब्रिक्स संघटना किती ताकदवर आहे आणि तुर्कीसाठी ब्रिक्समध्ये सहभागी होणं किती महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे, पाहूया। साल 2006 मध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या देशांनी ब्रिक ही संघटनेची स्थापना केली। त्यानंतर दक्षिण आफ्रिका आल्यानंतर 2010 साली संघटनेचं नाव ब्रिक्स झालं। ब्रिक्स देशात महत्त्वपूर्ण जागतिक शक्तींचा समावेश आहे। विस्तारित संघटनेची एकत्रित लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या 45% आहे। या सर्व देशांची एकत्रित अर्थव्यवस्था ही $28.5 ट्रिलियन इतकी आहे। तर जागतिक व्यापार आणि राजकारणात ठसा उमटवण्यासाठी विस्तार करण्याचा निर्णय या ब्रिक्स संघटनेने घेतलाय। तुर्कीला आर्थिक स्थितीसाठी ब्रिक्समध्ये सहभागी व्हायचं आहे आणि त्यासाठी तुर्कीच्या समावेशासाठी भारताची भूमिका महत्त्वाची आहे। म्हणून काश्मीर प्रश्नी तुर्कीची भूमिका बदललेली आहे। तर तुर्कीला ब्रिक्समध्ये सहभागी व्हायचं आहे। भारत ब्रिक्सचा संस्थापक सदस्य आहे। पुढच्या महिन्यात रशियाच्या कझानमध्ये शिखर संमेलन होणार आहे, त्यात एर्दोगान सहभागी होऊ शकतात। ब्रिक्सचे 5 संस्थापक सदस्य आहेत, यात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश आहेत। तर ब्रिक्सनं मागच्या वर्षी समूह विस्ताराचा निर्णय घेतलाय। 2023 मध्ये हा निर्णय घेतलाय आणि इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिरात हे देश 1 जानेवारी 2024 पासून ब्रिक्सचे सदस्य बनलेत। तर 22 ते 24 ऑक्टोबरला रशियाच्या कझानमध्ये ब्रिक्स नेत्यांचं शिखर संमेलन होणार आहे। एर्दोगान यावेळेस काश्मीरवर एक शब्दही बोलले नाहीत। एर्दोगान यांचं मौन म्हणजे एक प्रकारे भारताच्या कूटनीतीचा विजय। न्यूयॉर्कमध्ये 79व्या संयुक्त राष्ट्र महासभेत भाषणादरम्यान एर्दोगान यांनी आम्हाला ब्रिक्स देशांसोबत आमचे संबंध विकसित करायचे आहेत, यामध्ये उदयोन्मुख अर्थव्यवस्था एकत्र येतात आणि याचा आमच्या देशाला फायदा होईल असं एर्दोगान यांचं म्हणणं आहे। त्यामुळेच त्यांनी या संदर्भात कोणतेही वक्तव्य करणं टाळलंय। तर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी भारताच्या काश्मीर प्रश्नी याआधी अनेक वेळा विरोधी भूमिका घेतलेली आहे, मात्र यावेळेस त्यांनी या संदर्भात कोणतीही भूमिका न घेता मौन बाळगलेले आहे। याचं कारण आहे एर्दोगान यांना ब्रिक्स संघटनेत सहभागी व्हायचंय, त्यासाठी त्यांनी मौन बाळगलं। दरम्यान तुर्कीला ब्रिक्समध्ये सहभागी व्हायचं आहे आणि ब्रिक्सचा विस्तार सुद्धा केला जाणार आहे। ही सुवर्ण संधी तुर्कीसाठी आहे, त्यामुळेच तुर्कीनं या संदर्भात मौन बाळगलंय। विस्ताराच्या वेळेस तुर्कीला ब्रिक्समध्ये सहभागी होण्याची सुवर्ण संधी आहे। ही संधी हेरूनच काश्मीर प्रश्नी या अगोदर अनेक वेळा विरोधी भूमिका घेणारे, भारताविरोधी भूमिका घेणारे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी यावेळेस मात्र मौन बाळगलेलं आहे। तुर्कीचे राष्ट्रपती तय्यप एर्दोगान यांनी या प्रकरणी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, भारतविरोधी वक्तव्य त्यांनी केलेलं नाही। ब्रिक्स म्हणजे काय आणि ब्रिक्स संघटना ही ताकदवर आहे हे तुर्कीला चांगलंच माहिती आहे आणि याच ब्रिक्समध्ये सहभागी व्हायचं आहे
याचं कारण आणखी आहे की तुर्कीची आर्थिक स्थिरता त्यामुळे येऊ शकते। ब्रिक्समध्ये अनेक ताकदवर देश आहेत आणि ब्रिक्समध्ये सहभागी झाल्यानंतर तुर्कीला सुद्धा आर्थिक स्थिरता मिळू शकते, तुर्कीचा विकास होऊ शकतो। व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा तुर्कीसाठी ब्रिक्समध्ये सहभागी होणं गरजेचं आहे। तसंच आंतरराष्ट्रीय जागतिक राजकारणात दबदबा निर्माण करण्यासाठी सुद्धा तुर्कीला ब्रिक्स संघटना ही अतिशय महत्त्वाची आहे। याआधी ब्रिक्समध्ये 5 महत्त्वाचे देश आहेत, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे ताकदवर जगातील 5 देश ब्रिक्सचे सदस्य आहेत। त्यात भारत हा ब्रिक्सचा संस्थापक सदस्य आहे आणि भारत विरोधी जर भूमिका घेतली तर ब्रिक्समध्ये सहभागी होण्यासाठी अडथळा होऊ शकतो, त्याचं नुकसान हे तुर्कीला होऊ शकतं। त्यामुळेच तुर्कीनं भारताच्या काश्मीर प्रश्नी मौन बाळगलेलं आहे। मागच्या वर्षी समूह विस्ताराचा निर्णय घेतला आहे, 2023 मध्ये हा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती हे देश ब्रिक्समध्ये सदस्य होणार आहेत। या बातमीसोबतच जेम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र।